असा आला की मला आता इथून परत घरी जावंही वाटत नाही, असं वाटतं मी माहेरीच आलेली आहे आणि रडायला होतं घरी निघायचं म्हटल्यावर. आणि इथं येण्यापूर्वी माझ्या डोक्यामध्ये 18 किलोचा दगड पडलेला होता. मी नाशिकला वराडे डॉक्टरांकडे रिपोर्ट काढले, ते MRI केलेला आहे, परंतु रस्त्याने मी बेल्ट लावून आली. पण इथं आल्यानंतर माझं पूर्ण दुखणंच पळून गेलं. असं वाटतं इथूनच जाऊ नये. घरी स्वयंपाकाला कोणी नाही, पण मला घरची आठवणसुद्धा येत नाही. इतकं छान वाटतं इथं आले म्हणजे जणू जशी माहेरीच आले. तुकाराम महाराज सांगतात, कन्या सासराशी जाये मागे परतोने पाहे, तैसे झाले माझे जीवन. मला खरंच तसंच झालेलं आहे. फार गैवरून आलेलं आहे अंतकरण. अगदी असं वाटतं घरी जाऊच नाही, इथेच परमेश्वराजवळ सतत राहावं. काहीच झालं नाही. हा एक परमेश्वराचाच अनुभव आहे. कारण माझ्या हृदयामध्ये मला आजपर्यंत म्हणजे एवढी झाली, मी असं वाटलं नाही की माझे 5 मिनिटं भगवंताच्या नामस्मरणाशिवाय गेले. ही सगळी पावर, ही सगळी शक्ती फक्त भगवंताच्या नामस्मरणाची आहे. म्हणून ज्ञानेश्वर माऊलीही सांगतात, नामसंकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीचे. जन्मोजन्मीचे पाप जळून जातात, तेव्हा एवढं दगडाने काय होणार आहे मला? 18 किलोचं काय, मी तर सांगते 50 किलोचाही पडला असतं तरी मला काही झालं नसतं. एवढी माझी श्रद्धा भगवंता व परमेश्वरावर, त्या विठ्ठलावर आहे. असा माझा हा अनुभव आहे. तशी पाहिजे भक्ती, तशी असली तर अनुभव येतो. आणि एवढी सगळी म्हणजे माझ्या श्री गुरूंची कृपा आहे. गुरुविना हा अनुभव येणं शक्य नाही. भावे विना दैवत, भावे विना देव न कळे संदेह, गुरुविना अनुभव कैसा कळे. गुरुशिवाय हा अनुभव येणं शक्य नाही. हा अनुभव मला फक्त माझ्या श्री गुरूंमुळे आलेला आहे.